Hello everyone. In this video we are going to see expressing an algorithm. In last lecture we had seen what is an algorithm and properties or characteristics to represent an algorithm. ह्या लेक्चर मध्ये आपण पाहणार आहोत अल्गोरिथमला एक्सप्रेस कसं करायचं, रिप्रेझेंट कसं करायचं. व्हेरी इंटरेस्टिंग अँड सिम्पल कन्सेप्ट आहे. म्हणजे छोट्याशा पॉइंट्स मध्ये एक्सप्लेन करणार आहे. जास्त लेंदी व्हिडिओ होणार नाहीये. आपल्याला सेमिस्टर एक्झाम मध्ये हा क्वेश्चन येण्याचे चान्सेस खूप कमी आहेत. फक्त आपल्याला माहित पाहिजे की अल्गोरिथमला एक्सप्रेस कसं करतात. अल्गोरिदम आपल्याला माहित आहे की स्टेप बाय स्टेप रिप्रेझेंटेशन टू डू समथिंग, काहीतरी ऍक्टिव्हिटी परफॉर्म करायची असेल तर स्टेप बाय स्टेप सोल्युशन जे प्रोव्हाइड केलं जातं, स्टेप बाय स्टेप प्रोसिजर जी लिहिली जाते त्याला आपण अल्गोरिदम म्हणतो. क्लिअर अँड लॉजिकल स्टेप्स टू डू समथिंग कॉल्ड अन अल्गोरिदम. तो या अल्गोरिदमला रिप्रेझेंट करण्यासाठी आपण डिफरंट टेक्निक्स, कॉमन वेज यूज करतो. त्यातली पहिली वे आहे सिम्पल इंग्लिश ऑर नॅचरल लँग्वेज. कोणती असेल, हिंदी असेल, मराठी असेल, कोणत्याही लँग्वेजमध्ये आपण अल्गोरिदमला रिप्रेझेंट करू शकतो. लँग्वेज डझंट मॅटर, म्हणजे कोणताही प्रॉब्लेम सॉल्व्ह करायला आपण कोणत्याही लँग्वेजमध्ये त्याचा आन्सर जनरेट करू शकतो. आता इथं आपण एक सिम्पल ऍडिशन ऑफ टू नंबरचा कोड घेतलेला आहे. ऍडिशन असेल, मल्टिप्लिकेशन असेल, कोणताही नंबर असेल, कोणताही प्रॉब्लेम असेल तर त्याला आपण स्टार्ट करणार आहे. रीड टू नंबर्स ए अँड बी, ऍड ए अँड बी, प्रिंट द रिझल्ट अँड स्टॉप. ही सिम्पल नॅचरल लँग्वेज आहे. म्हणजे आपण सिम्पल इंग्लिश यूज करून ह्या स्टेप्स रिप्रेझेंट केलेल्या आहेत. मोस्ट कॉमनली अल्गोरिदम जो असतो तो एक्झाम मध्ये आपण अशा प्रकारे लिहितो. ह्या अल्गोरिदमला अजून एका वेने आपण रिप्रेझेंट करू शकतो, त्याला आपण म्हणतो सुडो कोड. सुडो कोड हा कम्प्युटरच्या निमोनिक्सला फॉलो करून ठरलेल्या वर्ड्सला यूज करून लिहिला जातो. त्यामध्ये असे वर्ड्स असतात लाईक स्टार, रीड, मूव, सम, प्रिंट, स्टॉप और हाल्ट. लाईक दिस टाइप ऑफ वर्ड्स आर यूज्ड इन अ सुडो कोड. म्हणजे एक ठरलेली लँग्वेज आहे, त्या लँग्वेज मधलेच वर्ड्स यूज करून जो कोड लिहिला जातो, ज्या स्टेप्स लिहिल्या जातात त्याला आपण सुडो कोड म्हणतो. आणि सुडो कोड ही सुद्धा एक अल्गोरिदम एक्सप्रेशनची टेक्निक आहे. आणि त्याच्यामध्ये मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे फ्लो चार्ट. फ्लो चार्ट इज द मोस्ट कॉमनली युज्ड अँड मोस्ट इम्पॉर्टंट कन्सेप्ट टू अंडरस्टँड, बिकॉज फ्लो चार्टने आपल्याला मल्टिपल अल्गोरिदम डायग्रामॅटिकली कसे रिप्रेझेंट केले जातात हे समजतं. याच्यामध्ये मल्टिपल सिम्बॉल्स यूज केले जातात लाईक ओव्हल, पॅरलेलोग्राम, रेक्टँगल, डायमंड, एरो. आणि फ्लोचार्ट मध्ये प्रत्येक शेपचं मिनिंग वेगळं असतं. ते मिनिंग काय आहे आणि फ्लोचार्ट कशा प्रकारे एक्सप्रेस केला जातो, कशा प्रकारे अंडरस्टँड केला जातो ते आपण पाहणार आहोत. तर फ्लोचार्ट मध्ये बऱ्यापैकी मोस्ट कॉमनली हेच 4-5 सिम्बॉल जे दिलेत ते यूज केले जातात. त्यामध्ये पहिला आहे ओव्हल. आता ओव्हल तुम्हाला माहित असेल, ओव्हल हा अशा प्रकारे ड्रॉ केला जातो. त्याच्यामध्ये आपण स्टार्ट आणि एंड कंडिशन लिहितो. म्हणजे कोणताही अल्गोरिदम स्टार्ट आणि एंड करायचा असेल तर फ्लोचार्ट मध्ये आपल्याला तो ओव्हल या शेप मध्ये लिहावा लागतो. देन असेल पॅरलेलोग्राम. पॅरलेलोग्राम मध्ये आपण इनपुट किंवा आउटपुट अल्गोरिदमला द्यायचं असेल किंवा फ्लोचार्टला द्यायचं असेल तर ते ड्रॉ करतो. आपल्याला पॅरलेलोग्राम कशा प्रकारे असतो ते माहित पाहिजे. पहिलं पॅरलेलोग्राम आपण अशा प्रकारे रिप्रेझेंट करतो. थोडासा टिल्टेड असतो, रेक्टँगल, किंवा असा सुद्धा आपण ड्रॉ करू शकतो. देन रेक्टँगल शेप मध्ये आपण जे ड्रॉ करतो त्याला आपण प्रोसेस म्हणतो. अल्गोरिदम मध्ये ज्या प्रोसेस असतात त्या रेक्टँगल मध्ये शेप रिप्रेझेंट केले जातात. रेक्टँगल आपल्याला माहिती आहे आता कशा प्रकारे असतो, रेक्टँगल सांगण्याची गरज नाहीये. देन डायमंड. डायमंड मध्ये डिसिजन किंवा कंडिशन लिहिली जाते. इफ, एल्स असेल किंवा फॉर असेल, अशा कंडिशन डायमंड शेप मध्ये लिहिल्या जातात. आणि एरोने हे सगळं कनेक्टेड असतं. म्हणजे इथे एरो असेल किंवा याच्यानंतर याला एरो असेल, या एरोनं सगळं कनेक्टेड असतं. फ्लोचार्ट एक मोस्ट इम्पॉर्टंट पॉइंट आहे. एक्झाम मध्ये शॉर्ट नोट ऑन फ्लोचार्ट असा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. मोस्ट कॉमनली म्हणजे आपल्याला फर्स्ट इयरला असेल, आपण ज्या बेसिक प्रोग्रामिंग लँग्वेज शिकल्या त्याच्यामध्ये आपल्याला हे माहित आहे की फ्लोचार्ट कशा प्रकारे ड्रॉ केला जातो. फ्लोचार्ट रिप्रेझेंट्स अन अल्गोरिदम युजिंग स्टँडर्ड सिम्बॉल. म्हणजे ठरलेले जे सिम्बॉल्स आहेत त्याला यूज करून फ्लोचार्ट अल्गोरिदमला रिप्रेझेंट करतो. कनेक्टेड बाय एरोज टू शो द फ्लो ऑफ कंट्रोल. म्हणजे कुठून मेसेज कुठं जाणार आहे, कुठून डेटा कुठं जाणार आहे हे एरोने रिप्रेझेंट केलं जातं. फ्लो डायरेक्शन मेन्शन केली जाते. तर हा एक सिंपल अल्गोरिदम आहे. कोणत्याही 2 नंबरला स्टार्ट केला अल्गोरिदम, देन ए अँड बी असे 2 नंबर घेतले आणि सी हा ए अँड बी ची एडिशन असेल, देन प्रिंट सी आणि एंड केला अल्गोरिदम. आणि डे टू डे लाईफ मध्ये आपल्याला एखादा फ्लोचार्ट बघायचा असेल तर तो अशा प्रकारे असेल की कोणतीही प्रोसेस, म्हणजे आता आपल्याला एक रिइम्बर्समेंट ऑफ एक्सपेन्सेसची प्रोसेस करायची आहे. आपण कॉलेजमध्ये असतो, आपण कोणते तरी इव्हेंट घेतो आणि इव्हेंट घेतल्यानंतर आपल्याला आपली मनी बॅक पाहिजे असते. म्हणजे आपल्याला जे पैसे आपण इन्व्हेस्ट केले ते रिटर्न घ्यायचे असतात. तर काही प्रोसेसला फॉलो करावं लागतं. तर ही प्रोसेस असेल, आपण स्टार्ट केली. हा ओव्हल आहे, तो थोडा अशा प्रकारे म्हणजे कम्प्युटेशनल टर्म मध्ये थोडासा वेगवेगळ्या शेप मध्ये रिप्रेझेंट केला जातो. मोस्ट कॉमनली आपण पेपरवर ड्रॉ करताना तो अशा प्रकारे ड्रॉ करतो.
तर त्याच्यामध्ये आपण अल्गोरिदमला स्टार्ट केलं. सबमिट एक्सपेन्सेस रिपोर्ट आपण बघितलेलं की रेक्टँगल मध्ये आपण काय करतो, प्रोसेसला मेन्शन करतो. तर ही एक प्रोसेस आहे सबमिट एक्सपेन्स रिपोर्ट, म्हणजे आपल्याकडे जे एक्सपेन्सेस आहेत त्याचे रिपोर्ट आपल्याला सबमिट करायचे आहेत. देन आपण डायमंड शेप बघितला, हा डायमंड आहे. त्याच्यामध्ये आपण कंडिशन लिहितो, इज रिसिप्ट प्रोव्हाइडेड, म्हणजे रिसिप्ट असेल तर काय करायचंय, नसेल तर काय करायचंय. नो असेल तर रिसिप्ट ची रिक्वेस्ट मागायची, ती पण परत प्रोसेस आहे. देन नो असेल तर इज एक्सपेन्सेस अप्रूव्ड, म्हणजे जे कंडिशन आहे एक्सपेन्सेस अप्रूव्ड होते का नव्हते याच्यासाठी चेक करायचं. येस असेल तर परत आपल्याला खाली जायचं आहे. आणि जर अजून येस असेल तर इश्यू रिएम्बर्समेंट, त्याला आपण इनपुट आउटपुट म्हणतो, जे आपण पॅरलेलोग्राम मध्ये रिप्रेझेंट करतो. आणि नेक्स्ट इज इफ अल्गोरिदम इज वर्किंग प्रॉपरली और फ्लोचार्ट इज गिव्हिंग द डायरेक्शन टुवर्ड्स द एंड, मीन्स अल्गोरिदम आपण एंड करू शकतो. म्हणजे प्रत्येक प्रॉब्लेम जो असेल तो आपल्याला फ्लोचार्ट मध्ये सिंपल नॅचरल लँग्वेज मध्ये, सिंपल नॅचरल लँग्वेज असेल, सुडोकोड असेल जे कम्प्युटर निमोनिक्स यूज करून ड्रॉ केलं जातं, त्याला आपण सुडोकोड म्हणतो. आणि लास्ट वन इज अ फ्लोचार्ट. फ्लोचार्ट इज द मोस्ट इम्पॉर्टंट. सेमिस्टर एक्झाम मध्ये याच्यावर क्वेश्चन येऊ शकतो की कुठले कुठले सिम्बॉल्स यूज केले जातात, किंवा एमसीक्यू मध्ये सुद्धा क्वेश्चन विचारला जाऊ शकतो की डायमंड शेप मध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं, रेक्टँगल मध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं, पॅरलेलोग्राम मध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं, ओव्हल शेप मध्ये काय रिप्रेझेंट केलं जातं, एरो कशासाठी असतात. अशा प्रकारचे क्वेश्चन आपल्याला एमसीक्यू मध्ये किंवा 1-2 मार्काच्या एक्झामच्या क्वेश्चन मध्ये येऊ शकतात. सो इट इज व्हेरी इझी कन्सेप्ट. याच्यावर जास्त लक्ष द्यायची गरज नाही. आपल्याला एवढं फक्त अंडरस्टँडिंग असेल तर मोर दॅन इनफ आहे. जर सेमिस्टर एक्झाम मध्ये क्वेश्चन आला एक्सप्रेसिंग अँड अल्गोरिदम, तर तुम्ही ह्याच्यावर शॉर्ट नोट आता लिहू शकता. काही डाऊट असेल तर कमेंट सेक्शन मध्ये टाकू शकता. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, नसेल तर डिसलाईक करा. थँक्यू.